So, a special kind of register designed to count the number of clock pulses arriving at its input. Asif Sheikh, unmute yourself. Join झालं की माईक तुमचा म्यूट करा. ओके. तर काउंटर हे काय असतं? इट इज द स्पेशल काइंड ऑफ रजिस्टर and it is designed to count the number of clock pulses arriving at the input, and these clock pulses are generated from the particular event counter मध्ये असेल किंवा एखादा प्रॉडक्ट असेल, प्रोडक्शन इंडस्ट्री मध्ये तुम्हाला प्रॉडक्ट पुढे किती पास झालेले आहेत, कन्व्हेअर बेल्ट असतो बघा, त्याच्यावरून 1 बाय 1 पुढे प्रॉडक्ट्स पास होत असतात. तर प्रॉडक्ट्स पुढे किती पास झालेले आहेत पॅकेजिंग इंडस्ट्री मध्ये वगैरे, तर त्याचा जो काउंट आहे, so that is also automatically given by this electronic counter. त्यानंतर विजिटर काउंटर असतात बघा मॉल मध्ये, एक विजिटर पास झाला की काउंट इज इन्क्रीमेंटेड बाय 1. So in this way at different applications or at different locations these counters are used. तर त्याचे काही खाली ऍप्लिकेशन्स दिलेले आहेत बघा. The clock pulses occur at the regular intervals and can be used for the following applications also. So here the applications of counters are given: to count the number of clock pulses, to measure the frequency. The frequency याचा अर्थ काय? Number of clock cycles in 1 second. Number of clock cycles in 1 second. जसं AC सिग्नल ची फ्रिक्वेन्सी, आपण जो MSCB चा पॉवर सप्लाय वापरतो त्याची फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्ज. येस, एव्हरीबडी नोज. आपण जो 230 व्होल्ट एसी सप्लाय वापरतो MSCB चा, त्याची फ्रिक्वेन्सी किती असते? 50 हर्ट्ज. हर्ट्ज हे युनिट आहे फ्रिक्वेन्सीचं. ओके, सो 50 हर्ट्ज याचं मीनिंग काय? एका सेकंदामध्ये 50 सायकल्स असतात. सो टू मेजर फ्रिक्वेन्सी, फॉर फ्रिक्वेन्सी डिव्हिजन, त्याच्यानंतर मेजरमेंट ऑफ टाइम, टू जनरेट द पल्स ऑफ नोन विड्थ टाइम पिरियड साठी, टू जनरेट टाइमिंग पल्सेस फॉर हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल जनरेटर इन द टीव्ही, फॉर डायरेक्ट काउंटिंग ऑफ द ऑब्जेक्ट काउंटर मूव्हिंग ॲट द हाय स्पीड, डिजिटल व्होल्ट मीटर, डिजिटल मल्टीमीटर, डिजिटल व्होल्ट मीटर. तर याच्यामध्ये different counters are used, different types of counters are used. So such many applications are there for the counters. तर याचे applications आणि एक टाइपचा counter. In this way you have to study for the counter. Different types of counters are there. Serial or ripple counter, serial or ripple or asynchronous counter. Serial counter. दुसरा जो आहे तो पॅरलल और सिंक्रोनस काउंटर. सिरियल और रिपल और असिंक्रोनस, अँड सेकंड इज पॅरलल और असिंक्रोनस काउंटर. आणि थर्ड म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन येतं, सिरियल ॲज वेल ॲज पॅरलल. थर्ड इज द कॉम्बिनेशन काउंटर. तर सिरियल आणि पॅरलल मध्ये मेनली काय फरक आहे? सिरियल काउंटर मध्ये जेवढे काही फ्लिपफ्लॉप्स वापरलेले असतात त्या सगळ्यांना क्लॉक पल्सेस 1 बाय 1 मिळत जातात. म्हणजे पहिल्याचा आउटपुट दुसऱ्याला क्लॉक पल्स, दुसऱ्याचा आउटपुट तिसऱ्याला क्लॉक पल्स, याप्रमाणे सिरियली द क्लॉक पल्स विल बी गिव्हन. त्याच्याप्रमाणे वर्क होतात, म्हणून त्यांना म्हणायचं सिरियल काउंटर और असिंक्रोनस काउंटर. आणि दुसरा जो आहे तो पॅरलल म्हणजे सिंक्रोनस काउंटर. ऍट द सेम टाइम द क्लॉक पल्स इज गिव्हन टू ऑल द फ्लिपफ्लॉप्स. त्याच्यामध्ये बेसिक बिल्डिंग ब्लॉक जो आहे तो फ्लिपफ्लॉप आहे काउंटर मध्ये. तर सगळ्या फ्लिपफ्लॉपला एकाच वेळेला क्लॉक पल्स मिळते. दॅट इज नोन एज द पॅरलल और सिंक्रोनस काउंटर. आणि दोन्हीचे कॉम्बिनेशन जे असतं दॅट इज द कॉम्बिनेशनल काउंटर. सो सच 3 टाइप्स ऑफ काउंटर्स आर देअर. ओके, त्याच्यानंतर अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ मॉड्युलस ऑफ द काउंटर. तर मॉड्युलस ऑफ द काउंटर म्हणजे काय असतं?
How many flip-flops are used for the counter? How flip-flops are used for the counter, that is known as the modulus. Suppose जर आपल्याला एकच flip-flop वापरायचा असेल, only one flip-flop if we are using, तर आपण किती काउंटिंग करू शकतो? 2:1. 2:1 म्हणजे आपल्याला दोनच काउंटिंग करता येईल, 0 आणि 1. आर यू गेटिंग दिस? फ्लिप फ्लॉप जर तुम्ही एकच वापरला तर काउंटिंग किती करणार? 0 आणि 1 म्हणजे दोनच स्टेट्स. ओनली 2 स्टेट्स विल बी देअर. दोन फ्लिप फ्लॉप जर वापरणार असेल तर 2:2 म्हणजे 4. 2:2 इज 4. मग आपण 4 पर्यंत काउंटिंग करू शकतो. 4 स्टेट्स येतील. 4 स्टेट्स काय काय येणार? काउंटिंग विल बी 0, 1, 2, 3. 4 स्टेट्स झाल्या की नाही? आर यू गेटिंग मी? Yes, ma'am. Yes, ma'am. So for 2 flip-flops, 2:2 is equal to 4 states will be there. 0, 1, 2, 3. 3 flip-flop जर घेतले आपण तर किती पर्यंत काउंटिंग करू शकतो? Yes, tell me now. If 3 flip-flops we are using, then how many states we can count? By using 3 State. Yes, very correct. 2:3 म्हणजे 0 to 7 असे 8 पर्यंत आपल्याला काउंटिंग करता येतं. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 8 पर्यंत 8 स्टेट्स असतात त्याच्यामध्ये. ओके. Similarly, if 4 flip-flops you are using, then 16 states. म्हणजे 16 पर्यंत आपण काउंटिंग करू शकतो. लक्षात येते? So depending on the number of the flip-flops, we can determine the mod of the counter. Mod of the counter याचा अर्थ काय? Modulus of the counter is the number of states through which the counter is passing. How many states it is passing? 2 states, 4 states, 8 states, 16 states. So it is depending on the number of the flip-flops. That is known as the modulus of the counter. Isn't it? मग या modulus of the counter मध्ये 2 प्रकार येतात. One is the natural count and another is the modified count. One is the natural count and another is the modified count. मग natural count काय झाला? 2:n. Natural count is 2:n, where n is the number of flip-flops. 2:n हा काय झाला? नॅचरल काउंट झाला. म्हणजे मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे n चा जर नंबर ऑफ फ्लिप-फ्लॉप जर 1 असतील तर नॅचरल काउंट विल बी 2. n is equal to 2 असेल तर नॅचरल काउंट इज 4. n is equal to 3 असेल तर नॅचरल काउंट इज 8. n is equal to 4 असेल तर नॅचरल काउंट इज 16. दिस इज नोन ॲज द नॅचरल काउंट. म्हणजे तेवढ्या स्टेट्स मधनं काउंटर पुढे पास होतो. बरोबर. आता मॉडिफाईड काउंट याचा अर्थ काय? नंबर ऑफ फ्लिप-फ्लॉप जरी तुम्ही तेवढे घेतलेले असले तरी त्याच्यामध्ये आपण मॉडिफिकेशन करून वी कॅन चेंज द नंबर ऑफ स्टेट्स थ्रू विच द काउंटर इज पासिंग. बिकॉज नॉर्मली द रिक्वायरमेंट इज फॉर द डेसिमल नंबर सिस्टीम ही आपण वापरतो. बरोबर की नाही? आपण काउंटिंग कसं करतो? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 च्या नंतर आपल्याला 10 पाहिजे. 9 च्या नंतर आपल्याला CDEF हेक्साडेसिमल प्रमाणे काउंटिंग करतो का आपण नॉर्मली? इन प्रॅक्टिस वी आर युजिंग डेसिमल नंबर सिस्टीम. म्हणजे आपल्याला 0 to 9 हे 10 काउंटिंग झाल्यानंतर 10, 11, 12, 13, 14 असं काउंटिंग लागतं की नाही? याप्रमाणे आपण नॉर्मली काउंट करतो. मीन्स वी हॅव टू मॉडिफाय दॅट काउंट. मग इथं नॅचरल काउंट 10च्या नियर बाय कुठला आहे सांगा बरं मला. समजा जर मला 0 to 9 त्याला म्हणायचं डिकेड काउंटर. 0 to 9 म्हणजे 10 स्टेट्स मधनं काउंटर पास होतो. दॅट काउंटर इज नोन ॲज द डिकेड काउंटर. मग मॉड्युलस 10 हा काय झाला? मॉडिफाईड काउंट झाला. त्याचा नॅचरल काउंट किती असणार?
2 किती असणार 8 असू शकेल का? जर मी 3 फ्लिप फ्लॉप घेतले तर मला 0 to 9 10 पर्यंत काउंटिंग करता येतं का? No. आर यू वेटिंग? 3 फ्लिप फ्लॉप जर समजा आपण घेतले तर त्याचा नॅचरल काउंट येतो 8 म्हणजे 0 to 7 पर्यंत काउंटिंग करेल. आपल्याला 0 to 9 पर्यंत काउंटिंग करायचंय. सो हाऊ मेनी फ्लिप फ्लॉप्स आर रिक्वायर्ड? 4. हा 4, 16. फ्लिप फ्लॉप लागणार की नाही? पण त्याचा नॅचरल काउंट आहे 16. मग काय करायचं 0 to 9 असे 10 काउंटिंग झाले की 9च्या नंतर डायरेक्टली वी शुड हॅव 0 0 परत 0 0 यायला पाहिजे. बरोबर 9च्या नंतर परत 0 यायला पाहिजे. परत 1 2 3 4 5 6 7 8 9 9 झाला की परत 0 यायला पाहिजे. पुन्हा 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 0 to 9 असे 10 पर्यंतच आपल्याला काउंटिंग करायला पाहिजे. We do not want the counting up to 16. 16 पर्यंत आपल्याला काउंटिंग करायचं नाहीये. आपल्याला कुठपर्यंत पाहिजे? द नॅचरल काउंट शुड बी. तिथे पुढे काय होतं 9च्या नंतर A B C D E F याप्रमाणे येतं. म्हणजे पण आपल्याला काय पाहिजे 0 to 9 झालं की रिसेट व्हायला पाहिजे काउंटर आणि परत 0 to 9 याप्रमाणे काउंटिंग करायला पाहिजे. सो इन दिस केस आपण याला काय करतो मॉडिफिकेशन करतो आणि ह्या 16च 10 मध्ये चेंज करतो. दॅट काउंट इज नोन ॲज द मॉडिफाईड काउंट. तिथे दिलेलं आहे पॅराग्राफ मध्ये एकदा वाचा पण तुम्ही. You will understand it very much clearly. Natural count is depending on the number of the flip-flops and modified count is according to the user requirement. User ची requirement काय आहे? डेसिमल नंबर सिस्टीम. त्याच्यामुळं डिकेड काउंटर हा कॉमनली वापरला जातो. Which counts from 0 to 9. एका काउंटरने आपल्याला 0 to 9 याप्रमाणे काउंट करता येतं. अजून एका काउंटरने 0 to 9 याप्रमाणे काउंट करता येतं. मग त्याचा जो डिस्प्ले आहे ना तो याच्यावरती तुम्हाला दिसतो. त्याला म्हणायचं 7 सेगमेंट डिस्प्ले. इथं 0 to 9 अजून एक काउंटर घेतला 0 to 9 म्हणजे आपल्याला 2 डिजिट्स मध्ये काउंट. परत 3 डिजिट्स लक्ष देत नाही तू बोलवत काय नाही म्हणजे 0 to 9 याप्रमाणे आपल्याला काउंटिंग करता येतं. लक्षात आलं? सो व्हॉट इज फ्लॉप्स दॅट विल डिटरमाइन. आणि मॉडिफाईड काउंट म्हणजे काय? अकॉर्डिंग टू यूजर रिक्वायरमेंट वी कॅन मॉडिफाय द नॅचरल काउंट. सो दॅट इज नोन ॲज द मॉड्युलस ऑफ द काउंटर. ओके सो ओनली वन टाइप ऑफ काउंटर यू हॅव टू लर्न. दॅट इज द रिपल ऑर असिंक्रोनस काउंटर. त्याची ब्लॉक डायग्राम पुढे दिलेली आहे. तर याच्यासाठी वापरलेला जो आहे तो JK फ्लिप फ्लॉप. हे सगळे फ्लिप फ्लॉप्स तुम्हाला आहेत नंतर डिजिटलमध्ये. ते डायरेक्टली इथे वापरलेले आहेत. त्याची ब्लॉक डायग्राम तुम्हाला स्टडी करायची इथे. शेअर दॅट पेज. डायग्राम दिसते का बघा इथे सगळ्यांना. रिपल ऑर असिंक्रोनस काउंटर. 3 JK फ्लिप फ्लॉप्स वापरलेले आहेत. इट इज अनदर टाइप ऑफ फ्लिप फ्लॉप. RS फ्लिप फ्लॉप JK फ्लिप फ्लॉप असे वेगवेगळ्या टाईपचे फ्लिप फ्लॉप्स आहेत. तर याच्यामध्ये JK फ्लिप फ्लॉप किती वापरलेले आहेत डायग्राम मध्ये बघून मला सांगा. 3 JK फ्लिप फ्लॉप्स आर युज्ड देअर. बरोबर म्हणजे इथं काय झालं नंबर ऑफ फ्लिप फ्लॉप्स आर 3. If the number of flip flops are 3, tell me the natural count. Eight. That means it will count from 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7.
0 to 7 यापर्यंत this counter will be counting. So for that purpose here 3 JK flip flops are used. Okay, दिसते डायग्राम इथे सगळ्यांना. 3 JK फ्लिप फ्लॉप जे आहेत याच्यामध्ये काय केलेलं आहे, प्रत्येक फ्लिप फ्लॉपचे JK दोन्ही इनपुट्स जे आहेत those are shorted and connected to the plus VCC. प्लस VCC म्हणजे प्लस 5 वोल्ट सप्लाय या ठिकाणी आपण दिलेला असतो, विच इज इक्वल टू लॉजिक लेवल 1 हाय व्होल्टेज लेवल. बरोबर. मध्ये जो आहे तो इथे ट्रायंगल सारखं दिसते की नाही, दॅट इज द क्लॉक सिग्नल. ओके, तर इथं क्लॉक सिग्नल जे आहे ते प्रत्येकाच्यासाठी निगेटिव्ह एज ट्रिगर्ड दाखवलेले आहेत. तर निगेटिव्ह एज ट्रिगर्ड याचा अर्थ काय, हाय टू लो जेव्हा हा क्लॉक पल्स असतो त्यावेळेला आउटपुट विल बी चेंज. 3 फ्लिप फ्लॉपचे 3 आउटपुट आहेत, ए फ्लिप फ्लॉप, बी फ्लिप फ्लॉप आणि सी फ्लिप फ्लॉप. मध्ये इथं क्लिअर इनपुट पण दिलेला आहे आणि पीआर म्हणजे प्रीसेट पण दिलेला आहे. ऍक्च्युली ऍडिशनल फॅसिलिटीज आहेत फ्लिप फ्लॉपच्या. तर मेन याच्यातलं एक लक्षात घ्या की ऑल द जे अँड के इनपुट्स आर कनेक्टेड टू प्लस VCC. क्लॉक सिग्नल कसा दिलेला आहे बघा, पहिल्या फ्लिप फ्लॉपला क्लॉक सिग्नल हा डायरेक्ट दिलेला आहे. दुसऱ्या फ्लिप फ्लॉपला द क्लॉक सिग्नल इज द प्रिव्हियस फ्लिप फ्लॉप आउटपुट. नेक्स्ट फ्लिप फ्लॉपला परत प्रिव्हियस फ्लिप फ्लॉप आउटपुट इज द क्लॉक सिग्नल. कोण आहे म्हण, लक्षात आलं का सगळ्यांना डायग्राम मध्ये. आता इथे खाली याची टायमिंग डायग्राम दिलेली आहे, वेवफॉर्म्स दिलेले आहेत बघा. तर वेवफॉर्म्स मध्ये काय लक्षात येतं, पहिला क्लॉक पल्स झाल्यानंतर ए चं आउटपुट 1 होतं, बी आणि सी गाडी यायची दागून उगाच कालव करू नको, हायते हायते म्हणून जे आहे ते 1 होतं. दिसतंय ह्याच्याप्रमाणे, इथं मी मार्किंग करून दाखवतेय तुम्हाला. पहिला क्लॉक पल्स झाल्यानंतर गाडी लाव तिथंच, ए आउटपुट विल बिकम 1. त्या केस मध्ये दिस विल बी 0 0. लाव की तिथंच बाहेरच So का. A is LSB and C is MSB. म्हणजे पहिली क्लॉक पल्स झाल्यानंतर 0 0 1. That will be the output of the 3 flip flops. दुसरी क्लॉक पल्स झाल्यानंतर the output is 0 1. दुसरी क्लॉक पल्स या ठिकाणी होती आहे ना का. Yes, the output will be 0 1 1. So 0 1 1 will be कॅरेट किती 3 here. तिसरी क्लॉक पल्स झाल्यानंतर, दुसरी झाल्यानंतर 0 1 0. So 0 1 0 is 2 here. इथे पुढे दिलेलं आहे ते ट्रूथ टेबल मध्ये. किती कॅरेट. प्रत्येक क्लॉक पल्स झाल्यानंतर ए बी सी ह्या व्हॅल्यूज कशा आणि त्याच्यानुसार यू हॅव टू राईट दॅट इन द ट्रूथ टेबल. Yes, all of you are getting this timing diagram. पहिल्या क्लॉक पल्सच्या नंतर ABC आउटपुट्स काय काय येतात, 0 0 1. दुसऱ्या क्लॉक पल्सच्या नंतर 0 1 0. तिसऱ्या क्लॉक पल्सच्या नंतर 0 1 1. चौथ्या क्लॉक पल्सला काय येणार येतं 0 1 0. तर याप्रमाणे बायनरी इक्विव्हॅलंट ऑफ 0 to 7 0 1 0 0 1 1 1 0 0 हे कशाचे, these are the binary equivalent of the decimal numbers 0 to 9. तर याप्रमाणे इथे आपल्याला ABC हे आउटपुट्स येत राहतात आणि त्याच्यामुळे तो बिट हा त्याच्यामध्ये स्टोअर केला जात असतो. तसे इथे ट्रूथ टेबल पण दिलेला आहे बघा, त्याच्यावरून तुम्हाला क्लिअरली लक्षात येईल टायमिंग डायग्राम मी कशी काढलेली आहे ती. तर त्याचं ब्लॉक डायग्राम, टायमिंग डायग्राम आणि पुढे जे दिलेला आहे तो ट्रूथ टेबल आहे. ओके, एक मिनिट, ते पण पेज मी तुम्हाला शेअर करते. माणिकचे म्हणा
तर इथे ट्रूथ टेबल हा दिलेला आहे बघा. ट्रूथ टेबल ऑफ द मॉड 8 बायनरी रिपल काउंटर. मॉड 8 याचा अर्थ काय? 3 फ्लिप फ्लॉप आहेत. सो 0 to 7 म्हणजे 8 पर्यंत काउंटिंग आपल्याला करता येतं. नॅचरल काउंट इज 8 हिअर. सो मॉड 8 बायनरी रिपल काउंटर. क्लॉक सिग्नल ज्या वेळेला एकही देत नाही आपण, क्लॉक 0 असेल तर ABC 000 येतं. तिन्ही फ्लिप फ्लॉपचे आउटपुट. 1 असेल तर 001, 2 असेल तर 00010. हे तर इथे बघा तुम्ही राईट साइडला. These ABC outputs are nothing but the binary equivalent of the decimal number. क्लॉक पल्स किती झालेले आहेत त्याचा बायनरी इक्विव्हॅलंट यू आर गेटिंग ॲज द फ्लिप फ्लॉप आउटपुट्स हिअर. लक्षात आलं का? हा ट्रूथ टेबल बघा सगळ्यांनी. 5 ला बघा 101, 6 ला 110, 7 ला 111. 7 च्या नंतर मात्र काय होतो? फ्लिप फ्लॉप रिसेट होतो. म्हणजे 0 to 7 याप्रमाणेच काउंटिंग होतं. खाली 2 नेली ना पप्पा 4 झाली बघा. ही 5वं. सो दिस इज द काउंटर. एकच टाईपचा काउंटर आहे तुम्हाला. सिंक्रोनस ऑर रिपल काउंटर म्हणजे सगळ्याच असिंक्रोनस ऑर रिपल काउंटर म्हणजे पहिल्या फ्लिप फ्लॉपला आपण क्लॉक पल्स दिलेली आहे, दुसऱ्याला पहिल्याचा आउटपुट दिलाय, तिसऱ्याला दुसऱ्याचा आउटपुट दिलेला आहे. असं रिपल्स म्हणजे काय? आपण जर पाण्यात दगड टाकला तर जशा वेव्ह सर्क्युलेटिंग वेव्ह पुढे 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 येत जातात ना, त्याप्रमाणे हे रिपल्स क्लॉक पल्सेस जे आहेत ते पुढच्या फ्लिप फ्लॉपला जातात. That's why it is called as the ripple or asynchronous counter. ओके. डायग्रामचं परत एकदा दाखवू दे का पेज? एकच मिनिट. हे बघा डायग्राम मध्ये बघा इथे पहिल्याला क्लॉक पल्स डायरेक्टली दिलेली आहे, दुसऱ्याला पहिल्याचं आउटपुट दिलेलं आहे, परत तिसऱ्याला दुसऱ्याचं आउटपुट हे क्लॉक पल्स म्हणून दिलेलं आहे. सो इन दिस वे ऑल द 3 फ्लिप फ्लॉप्स are used here to make the counter. आणि ही टायमिंग डायग्राम आहे. वेव्हफॉर्म्स याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे की जेव्हा क्लॉक पल्स 0 असते तेव्हा हे सगळे तिन्ही पण 000 असतात. जेव्हा क्लॉक पल्स 1 होते त्यावेळेला 001 होतं. आणि याप्रमाणे जसं ट्रूथ टेबल दिलेलं आहे त्याप्रमाणे इथे सगळ्या तुम्हाला ह्या वेव्हफॉर्म्स दिसतात. या वेव्हफॉर्म्स काढताना एक महत्वाचा भाग लक्षात घ्यायचा आहे. हे फक्त क्लॉक पल्स आधी काढायचे, हायलो 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 याप्रमाणे. त्याच्यानंतर ए कॉलम कंप्लीट बघायचा. ओके. ए कॉलम जर तुम्ही बघितला तर त्याच्यात काय 01 01 01 01 त्याप्रमाणे इथं 01 01 01 होत जातं. बी मध्ये काय अडचण येते? बी चा कॉलम बघायचा 0011 0011. ओके. याप्रमाणे बी कॉलम यू हॅव टू सी. आणि थर्ड कॉलम मध्ये काय होतं? See in this way रिपल काउंटर जो आहे, ओके, that is to be studied for the counter. Only one single counter is there for you. परत पुन्हा डिजिटल मध्ये अदर टाइप्स ऑफ काउंटर्स आर ऑल्सो देअर. एकच काउंटर तुम्हाला याच्यामध्ये आहे. सो इन दिस वे शिफ्ट रजिस्टर, काउंटर आणि फ्लिप फ्लॉप्स हे सगळे सिक्वेन्शियल सर्किट्स इथे कंप्लीट होतात. and it completes this particular chapter 1 and 2 from the syllabus. chapter 1 आणि 2 दोन्ही याच्यापर्यंत कव्हर झालेले आहेत. हे सगळे नोट्स पण मी पीडीएफ सेंड केलेले आहेत. जे न्यू ऍडमिशन्स आहेत त्यांनी एकदा मला मेसेज टाका, मी परत त्यांना पर्सनली टाकते सगळ्या नोट्स चॅप्टर 1 आणि 2 च्या. डाउनलोड करा, ते वाचा. मी आज असाइनमेंट टाकते, होम असाइनमेंट 1 and 2, आणि ते असाइनमेंट लिहायला चालू करा. कारण त्याच पोर्शन वरती तुमची मिड टर्म आहे 29th पासून. HOD सरांनी तुम्हाला टाकलेलं असेल. ओके. सो यू हॅव टू राईट दॅट असाइनमेंट. त्याच्यासाठी डाउनलोड करा आणि वाचा सगळे हे पीडीएफ नोट्स. येस, एव्हरीबडी इज गेटिंग मी? Yes, sir. ओके.
कळालंय काउंटर सगळ्यांना? Yes, ma'am. Okay. So shall we stop now here? Yeah, ma'am. Yes, ma'am. Okay. Have a good day, ma'am. Okay, good. आणखीन एक घ्या आतमध्ये. तेवढं घ्या आतमध्ये. किती एकवीस काय टाकायचे? सोळा. गांधीजी ही भरती घेतली उद्या पहिला 20 कॅरेट भरले मला गाडी झाल्यावर आला का पाहिजे गाडी गाडी दुसरी कोण म्हणलं त्याला अक्कल नाही गेलं धन्याला कुठं आहे गाडी गिऱ्हाईकासमोर कशी म्हणते तुम्ही पप्पा माहित नाही तुला कसं मग हा म्हणा 200 तर आहे तीन काय 50 रुपये ह्याकून घ्यास बरं त्याला नाही चिमन मला येऊ दे मला चिमनला माहित आहे चिमन काय काका किती गेले 18 ना होय पाहुणा 250 ना बरं किती एका 10 बर 20 कॅरेट आणि एका 10 बरा तुझ्या 10 द्या आता तू वर दे एक दोन काय वर नसतो एवढं एक वर असते तुम्ही देताय आम्हाला काय 1500 1000 2000 असले ठीक आहे बाप्पा म्हण ना तू गिऱ्हाईक मला माहित आहे बाप्पाला समजायचं पण ह्याचं काय मला काय माहिती चिमन होता आहे तिथं तुला आता आवाजच काय नाही पहिले गेलं तर फिर भरले ना तिथं पहिले गेलं काय आपल्या शेताला गेले मारली म्हणून ए घ्या चला 20 झाली ना बाबा 21 ए सानू तेरी चप्पल निकाल उधर चल क्लोन तू बरोबर ठीक काय तू ड्रायव्हर गाडी घ्या मग आता त्याला 5 मिनिटासाठी सांगितलं तुला फोनवर बोलता गाडी असतो काय खरं नाही 2 मिनिट थांब म्हणलं नाही म्हणलं चिमन सांगितलंय मला